अजून काय प्रश्न काय? एक प्रश्न विचारायचा होता. आपण पहिल्यांदा खानापूरमध्ये पत्रकार परिषद घेतल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आतापर्यंत 2024ला आपण जाहीरनाम्यात खानापूरला MIDC आणि विद्यापीठ उपकेंद्र काम पूर्णत्वास येणार याबाबत हे वचन दिलेलं आहे. Yes. त्याचे कुठंपर्यंत आता MIDCचं तुम्हाला 5 मिनिट सांगतो, पण खानापूरमध्ये उपकेंद्र व्हावं यासाठी विधानसभेमध्ये सुद्धा किंवा त्या सगळ्या गोष्टींचा फॉलोअप कारण अनेक लोकांनी फक्त झाले केले असंच सांगितलं. पण ह्या वर्षी सुद्धा त्यांचं थोडं चालढकल दिसल्यानंतर आम्ही ताबडतोब ऑफिस चालू करायला लावलं. आता जागा हस्तांतरासाठी पूर्ण प्रक्रिया सुरू आहे. काही तरतूद विद्यापीठानं करावी, काही तरतूद शासनानं करावी, एवढ्यासाठी फक्त त्याची प्रोसेस चालू आहे. पण येत्या 1-2 वर्षात, कारण एका वर्षामध्ये अख्खं स्ट्रक्चर नाही उभं राहणार, कारण त्याला फक्त ऑफिसेस करण्यामध्ये मजा नाही. फक्त विद्यापीठाचं उपकेंद्र झालं आणि ऑफिसेस इथं आले, याच्यापेक्षा विद्याशाखा इथं सुरू झाल्या पाहिजेत, तर ह्या भागाचा विकास होतो. फक्त कसं ऑफिसेस जर केले, समजा उपकेंद्राचे काय ऑफिस केलं आणि ह्या सगळ्या आसपासच्या कॉलेज आता सगळं ऑनलाईन झाले, त्यामुळं कॉलेजेसचे सगळे प्रस्ताव सगळं ऑनलाईनच जातं. त्यामुळे लोक इथे येतील असं नाही, विद्याशाखा झाल्या पाहिजेत. त्यासाठी आपण इथं ताकदीने प्रयत्न करतोय. मला पूर्ण विश्वास आहे की हे मोठा प्लॅन आहे, म्हणजे दीर्घ स्वरूपात चालणारं काम आहे. 3-4-5 वर्षांमध्ये आपल्याला सगळं स्ट्रक्चर उभं राहील. आत्ता फक्त त्यांनी ऑफिस सुरू केले, पण बजेटमध्ये तरतूद होऊन आपल्याला ह्या ठिकाणी इमारतचं बांधकाम ह्या 5-6 महिन्यामध्ये वर्षभरामध्ये सुरू करण्याचा मी 100% प्रयत्न करतोय. MIDCसाठी जागेची मागणी केली आपण. फक्त आता नगरपंचायतला पण आम्ही विनंती केली. काही खाजगी मालक जर त्या ठिकाणी आले तर आता खूप मोठ्या परिस्थितीमध्ये आपल्याला जागा मिळणार नाही, म्हणजे असे 400-500 एकर जागा मिळण्याची शक्यता फार कमी आहे, कारण पाणी आल्यामुळे थोडं ते आपली अडचण आहे. पण एक 100-125 एकरची जागा आपल्याला मिळाली तरीसुद्धा आपण ती मिनी MIDC म्हणून आपण या खानापूरमध्ये येत्या वर्षभरामध्ये आपण त्याचा आदेश करून घेऊ. फक्त जागा आम्ही शोधतोय. जागा मिळाली की इथली आणि आटपाडी दोन्ही MIDC आपण करतो. गेल्या अनेक दिवसापासून या महामार्गाचा प्रश्न खूप प्रलंबित होता. कालच तुम्ही कोट्यवधी निधी आणलाय, कसं होणार आहे मार्ग? आता मुळात ही दुर्दैवी घटना जी घडली परवाशी, ती घडण्यापूर्वीच 1 महिन्याभरापूर्वी मी गडकरी साहेबांना भेटायला गेलो होतो. त्याच्यामध्ये माझे 2 अजेंड्यावरचे विषय होते. एक, हा जो राहिलेला काम आहे सगळं, म्हणजे एक गुहागर विजापूर ज्यावेळेला रस्ता केला होता त्यावेळेला फॉरेस्टच्या त्या परवानग्या न मिळाल्यामुळं आपले 4ही घाट, म्हणजे सुरलीचा रेणावी, रेवणगाव आणि नागरचा घाट, हे काम पेंडिंग पडलं होतं. त्याच्यानंतर सुलतान गादेजवळचा रस्ता, रेणावीतला रस्ता, हिवऱ्याच्या गावात एंट्री करताना समोरचा जो ब्रिज आहे तोही काम अपूर्ण राहिलं होतं. तो ब्रिज असं एकत्रित सगळं काम, आणि काही ठिकाणचं मेंटेनन्स बाकी आहे, काही ठिकाणी असं हंप झालेत मोठे, तर ते सगळं काम पूर्ण करण्यासाठी मी गडकरी साहेबांना परवा भेटलो होतो. मी खरं गडकरी साहेबांचं मनापासून अभिनंदन करेन, कारण त्या मंत्र्यांच्या कामकाजा बाबतीत अनेक सकारात्मकता आपल्याला बघायला मिळते, ऐकायला मिळते. मी त्यांना समजावून सांगत होतो की साहेब हे बॉटलनेक आहे आणि कधी ना कधीतरी इथं मोठा काहीतरी घटना घडू शकते, दुर्दैवाने घडली. पण त्यांनी कामाची पद्धत त्यांची अशी गडकरी साहेबांची आहे की त्यांनी ताबडतोब समोर फोन लावले. म्हणजे आम्ही समोर असतानाच अधिकाऱ्यांना फोन करून काय परिस्थिती आहे, किती पैसे लागत आहेत, प्रस्तावावरती आला आहे का, आणि त्यांनी मला त्या दिवशी सांगितलं होतं की तुला 2 आठवड्यात तुला रिप्लाय मिळेल माझा. आणि काम करण्याची पद्धत अशी आहे की 1 महिना झाला असेल त्यांना भेटून. काल त्यांच्या PSने आम्हाला ऑर्डर टाकली आणि आम्ही 95 कोटी रुपये दिले म्हणून त्यांनी सांगितलं. त्यामुळं आता आपल्यातले 3ही घाट, रेणावी, रेवणगाव, नागरचा घाट, त्याच्यातले सगळे वायडनिंग करून पूर्ण त्याच्या रिटेनिंग वॉल सगळ्या साईडच्या जे कठडे असतात आपले, क्रॅश बॅरियर सगळे त्याच्यात बसवते आपण. सगळे रस्ते मधले जे राहिले होते ते सगळे रस्ते पूर्ण करून चांगला रस्ता, आपलं जे काम अपूर्ण होतं, आणि हिवऱ्याच्या समोरचं ब्रिज, असं सगळे म्हणून 95 कोटी रुपये आपलं सगळं काम पूर्ण होतं. विरोधक म्हणतात की लोकप्रतिनिधी काम करत नाही, पण तुम्ही विकास कामातून दाखवून देते. आता कोट्यवधी निधी आणला. नाही, मी आता काम करत नाही, मी आता तुम्हाला सांगितलं म्हणून सिटलाईट करतो. दिसलं पाहिजे. आता ते कसं आहे, आता त्यांचं काम आहे, फक्त त्यांनी माझं आव्हान त्याने कसं की काय केलं नाही तेवढं सांगायचं, फक्त आदंतरी बोलायचं नाही, काय केलं नाही तेवढं सांगायचं फक्त. कारण मला असं आत्मविश्वास आहे की जे काम माझ्यापर्यंत पोचते ते सगळे काम पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे. मी जे शब्द विधानसभेत दिले होते ते सगळे काम पूर्ण होणार. खानापुरात जिल्हा परिषदची जागा आहे, जिल्हा परिषद शाळा किंवा पहिलं जुनं आरोग्य केंद्र आणि जुन्या जी जागा आहेत त्या मेन बरोबर मार्केटमध्ये चौकातल्या जागा.
हे डेव्हलप होण्यासाठी किंवा तिथं ते आता जिल्हा परिषदचा थोडंसं आपण त्या सहकार्य केलं तर आता खानापूरचं आता आपण जिल्हा परिषद सदस्य त्यांच्याशी पण आपण बोलून घेऊया याच्यावरती. कारण चेहरामोहर आता आपण हा. बोलतो, या जागा डेव्हलप झाल्या तर उलट अजून जरा थोडंसं महानगरपालिकेची जशी खोकी वसूल आहेत का नाही त्या पद्धतीने तसं चांगल्या पद्धतीने काय उत्पन्न स्त्रोत वाढलं पाहिजे, बरोबर. आपलं ह्याचं सुद्धा वाढलं पाहिजे. आणि आणि त्यांचं बी चांगली सोय होईल. परवाच जनरल बॉडीच्या मीटिंग मध्ये जिल्हा परिषदच्या मेन मुख्य जागा जिल्ह्यातल्या डेव्हलप करायचा प्रयत्न चालू आहे. हो. आणि आमचा असा प्रयत्न आहे की शिंदे साहेबांच्या हस्ते याचं भूमिपूजन करता येते का या इमारतीचं. त्यावेळेला सुद्धा आम्ही शिंदे साहेबांना, कारण एकदा शिंदे साहेब आले म्हणजे बऱ्याच गोष्टी आम्हाला त्यांच्याशी बोलता येतील. आधीचं लक्ष प्रेम त्यांचं आपल्यावरती आहेच, खानापूर आटपाडीवरती. चांगल्या पद्धतीने निधी अजून देतील त्यांना, त्यांच्या हस्ते उद्घाटन होण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि बघू ना आपण, म्हणजे गाव पण विकसित होण्यासाठी त्या जागा डेव्हलप होणं चांगलं आहे, पण ते उत्पन्न वाढण्यासंदर्भामध्ये त्यांचाही निर्णय त्यांनी कसा घेतला बघूया आपण. जिल्हा परिषद त्यांच्याशी चर्चा करू आपण. स्मार्ट पीएचसी पण आपली आता काम पूर्ण झालंय. हो, त्याचं फक्त शिफ्टिंग करायचं आहे. त्याचं आता शिफ्टिंग करून त्याचं उद्घाटन घेऊ, कारण इमारत इथंच बांधायची आहे. ही